भावलपुर के अंदर मौलाना मसूद अजहर की फैमिली के लोग बहने और बेटे और बच्चे रेजा रेजा हो गए, टुकड़ों में तकसीम हो गए। भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानातील दहशतवादी साम्राज्य उद्ध्वस्त झालं हे भारत वारंवार सांगत आलाय। मात्र आता दहशतवादी संघटना जैशच्या एका म्होरक्यानं याची कबुली दिली आहे। जैशच्या म्होरक्यानं नेमकं काय म्हटलेलं आहे, कशा पद्धतीनं पाकिस्तानची पोलखोल केली आहे ते समजून घेऊयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी फराह खान, तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत डिजिटल। 7 मे 2025 ची रात्र ज्यावेळेला भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानातील 9 दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य केलं। या दहशतवादी ठिकाणांवर जे दहशतवादी लपून बसलेले होते त्यांना ठार केलं आणि त्याचबरोबर या ऑपरेशन सिंदूरमुळे भारतानं जैश ए मोहम्मदचा म्होरक्या आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी ज्याला यूएनने सुद्धा दहशतवादी घोषित केला आहे असा मसूद अझहरचं कुटुंब सुद्धा उद्ध्वस्त केलं। हे भारतानं आधी सांगितलेलं होतं, मात्र आता पाकिस्तानातील ही जी दहशतवादी संघटना आहे जैश ए मोहम्मद या संघटनेच्या टॉप कमांडरनं याची कबुली दिली आहे। भावलपुर के अंदर मौलाना मसूद अजहर की फैमिली के लोग बहने और बेटे और बच्चे रेजा रेजा हो गए, टुकड़ों में तकसीम हो गए। ऐकलं, जैश ए मोहम्मदचा टॉप कमांडर मसूद इलियास काश्मीरीनं काय म्हटलंय। बहावलपूरमध्ये झालेल्या एका अचूक भारतीय हल्ल्यात त्याचा म्होरक्या म्हणजे जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरचं घर उद्ध्वस्त झालं आणि त्याचे कुटुंब विस्कळीत झालं असं इलियास काश्मीरी म्हणतोय। तुम्हाला आठवत असेल 7 मे 2025 च्या रात्री म्हणजे पहलगाम हल्ला झाल्यानंतर 15 दिवसातच भारतीय लष्करानं एक ऑपरेशन राबवलेलं होतं आणि या ऑपरेशनमधून भारताच्या लष्करानं पाकिस्तानमध्ये असलेले जे दहशतवादी ठिकाणं होती त्यांना लक्ष्य केलेलं होतं। 9 ठिकाणांवर भारताच्या लष्करानं हवाई हल्ले केले होते ज्याच्यामध्ये प्रचंड नुकसान झालेलं होतं आणि आपण जेव्हा सकाळी उठलं त्यावेळेला आपल्यापर्यंत या सगळ्या बातम्या पोहोचलेल्या होत्या आणि भारतीय लष्करानं कशा पद्धतीनं पाकिस्तानातील हे दहशतवादी सेंटर जिथं दहशतवाद्यांना घडवलं जात होतं, ट्रेनिंग दिलं जात होतं, असे हे सर्व सेंटर उद्ध्वस्त केल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत होती। आणि त्यापैकीच एक बहावलपूरमधील मरकज सुभानअल्लाह हे एक सेंटर होतं ज्या ठिकाणी दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिलं जात होतं। भारतामध्ये घुसून कशा पद्धतीनं दहशत माजवायची, दहशतवादी कारवाया करायच्या यासाठी या ठिकाणी दहशतवादी तयार केले जात होते। हे जरी बाहेरून एखाद्या मशिदीसारखं दिसत असलं तरी आतमध्ये मात्र स्विमिंग पूल पासून ते सर्व सोयी सुविधा या ठिकाणी होत्या, खोल्या या ठिकाणी होत्या, लॉन्च पॅड होते ज्याच्यावरून दहशतवाद्यांना ट्रेन केलं जात होतं आणि त्याचबरोबर या ठिकाणी जैश ए मोहम्मद ही जी दहशतवादी संघटना आहे या संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरचे कुटुंबीय सुद्धा या ठिकाणी राहत होते। कुख्यात दहशतवादी जैशचा म्होरक्या मसूद अझहरचं हे केंद्र होतं आणि भारतीय गुप्तचर विभागानं ही माहिती सैन्याला पुरवली असेल त्यानुसार भारतीय सैन्यानं बरोबर त्याच ठिकाणांना लक्ष्य केलं ज्यामध्ये मरकज सुभानअल्लाह सुद्धा होतं आणि बाहेरून दिसायला एखाद्या मशिदीसारखं असलं तरी देखील आतमध्ये या सर्व सोयी सुविधा, दहशतवाद्यांना ट्रेनिंग देण्याचे सर्व काही साधनं या ठिकाणी होती, लॉन्च पॅड होते जिथून दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जात होतं आणि त्याच ठिकाणी भारतीय सैन्यानं हवाई हल्ले केले आणि हे सर्व तळ जे होतं दहशतवाद्यांना ट्रेनिंग देण्याचं ते उद्ध्वस्त केलं ज्याच्यामध्ये मसूद अझहरच्या जे कुटुंबीय त्या ठिकाणी राहत होते ते सुद्धा ठार मारले गेले। याचे फोटो सुद्धा भारतीय सैन्यानं दाखवले होते। शिवाय मरकजमध्ये ठार झालेल्यांच्या दफन विधीसाठी मसूद अझहर ज्याला इंटरनॅशनल टेररिस्ट घोषित करण्यात आला आहे तो आल्याचे पुरावेही मीडियातून समोर आले होते। तर भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल AP सिंग यांनी याविषयीची माहिती दिली होती। भारताच्या हवाई संरक्षण जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणालींनी 5 पाकिस्तानी लढाऊ विमानं आणि एक AEW&C त्याचबरोबर ELIENT विमान नष्ट केल्याचं त्यांनी सांगितलेलं होतं। शिवाय त्यांनी सांगितलं होतं कशा पद्धतीनं पाकिस्तानच्या जमिनीवर दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिलं जात होतं आणि ती तळं भारतीय सैन्यानं या ऑपरेशन सिंदूर मधून नष्ट केलेली आहेत असं त्यांनी सांगितलं होतं आणि अगदी स्पष्टपणे जगाला एक जोरदार मेसेज दिल्याचंही ते म्हणाले होते। तर ज्या ठिकाणी हे हल्ले झाले ते फक्त एक लॉन्च पॅड नव्हतं तर तिथं दहशतवादी घडवले जात होते, इतरही सोयी सुविधा दहशतवाद्यांना ट्रेन करण्यासाठी होत्या अशी माहिती त्यांनी दिली होती। तर ऑपरेशन सिंदूर मधून मरकज असेल किंवा मुरीदके असेल अशा ठिकाणांना लक्ष्य करून दहशतवाद्यांना एक प्रकारे चॅलेंज भारतीय सैनिकांनी दिलं होतं।
या हल्ल्यामधून भारतानं दहशतवादी ठिकाणांना लक्ष केलं, दहशतवाद्यांना नष्ट केलं, असं भारत सुरुवातीपासूनच सांगत आलेला आहे. कशा पद्धतीनं पाकिस्तान हा त्यांच्या जमिनीवर दहशतवादी पोसत होता, दहशतवाद्यांना तयार करण्यासाठी सगळं खाद्य पुरवलं जात होतं, रसद पुरवली जात होती, याची माहिती भारताकडून वारंवार दिली जाते. मात्र पाकिस्तान हे कुठेतरी लपवून ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि ज्या वेळेला ऑपरेशन सिंदूर मधून भारतानं हल्ले केले, मुरिदके असेल किंवा मग मरकज असेल, बहावलपूरमधील ज्या ठिकाणी हे सर्व दहशतवादी ठार झाले होते आणि दहशतवादी मसूद अझरचे कुटुंबीय ठार झाले होते, त्याविषयीची माहिती भारतानं जरी दिली असली तरी देखील तिथं त्या हल्ल्यामध्ये सामान्य पाकिस्तानी नागरिक मारला गेल्याचा बनाव पाकिस्तानकडून वारंवार केला जात होता. आणि पाकिस्तानी मीडियानं सुद्धा एक नरेटिव्ह सेट केला होता, कशा पद्धतीनं सामान्य पाकिस्तानी नागरिक या हल्ल्यामध्ये ठार झाले हे सांगण्याचा प्रयत्न वारंवार त्यांच्याकडून केला जात होता. मात्र आता जैशच्या या टॉप कमांडरनं जे म्हटलेलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानचं हे जे नरेटिव्ह आहे ते खोटं पडलंय आणि पाकिस्तानच्या भूमीमध्ये असलेलं हे जे दहशतवाद्यांचं कुटुंब होतं ते कसं नष्ट झालंय पुन्हा एकदा सिद्ध होतंय. जैशचा टॉप कमांडर मसूद इलियास कश्मीरीनं अझरचं कुटुंब उद्ध्वस्त झाल्याची कबुली देतानाच, हा कबुली जबाब देतानाच त्यानं भारतावर कशा पद्धतीनं दहशतवाद्यांनी कारवाया केलेल्या आहेत, कशा पद्धतीनं भारताला लक्ष करण्यात आलंय, याचाही एक प्रकारे कबुली जबाब दिलाय. ये कल्याता, ये टेररिज्म, ये दहशतगर्दी की बकवास सीने के साथ लगाए इस मुल्क की नजरियाती जुग्राफियाई सरहदों के लिए कभी हम दिल्ली से टकराए, कभी हम काबुल में टकराए, कभी हम कंधार से टकराए, सब कुछ कुर्बान करने के बाद 7 मई को बहावलपुर के अंदर मौलाना मसूद अजहर की फैमिली के लोग, बहनें और बेटे और बच्चे रेजा रेजा हो गए, तुकड़ों में तकसीम हो गए. या खुलाशामधून बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदची खोलवरची मुळं आणि दहशतवादी नेतृत्वाला संरक्षण देण्यात पाकिस्तानचा दुटप्पीपणा दोन्ही उघड होतात. म्हणजे विचार करा, जैश ए मोहम्मद सारख्या एखाद्या दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर एका सार्वजनिक ठिकाणी या सगळ्या गोष्टी बोलतोय, खुलेआमपणे सांगतोय की कशा पद्धतीनं एक दहशतवादी, ज्याला युएननं दहशतवादी घोषित केला आहे, असा मसूद अझरचे कुटुंबीय भारताच्या हल्ल्यामध्ये ठार झालेले आहे. त्यामुळं पाकिस्तानचा दुटप्पीपणा पुन्हा एकदा याच्यामुळे समोर येतोय आणि पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर येतोय. आणि जैशच्या कमांडरनं याची एक प्रकारे पुष्टी केलेली आहे, कशा पद्धतीनं भारतीय सैन्यानं एका दहशतवाद्याचं कुटुंब नष्ट केलंय, दहशतवाद्यांना ठार केलेलं आहे आणि किती मोठी जखम या दहशतवाद्यांना दिली आहे याची पुष्टी एक प्रकारे सार्वजनिक ठिकाणावरून या जैशच्या टॉप कमांडरनं केली आहे. तर या सगळ्या खुलाशामुळे पाकिस्तानचं नरेटिव्ह जगासमोर पुन्हा एकदा खोटं पडलेलं आहे आणि पाकिस्तान कशा पद्धतीनं दहशतवाद्यांना सामान्य नागरिक दाखवतो, सामान्य लोकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करतोय, ही जी पाकिस्तानची नापाक अशी रणनीती आहे ती सुद्धा जगासमोर उघड झाली आहे.